एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मोठं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक 48 वर्षीय डॉक्टर महिला होती आणि त्या ठिकाणी ती रुग्णांवर उपचारसुद्धा करायची। मग त्या महिलेच्या दवाखान्यामध्ये त्याच ठिकाणचा एक मोठा व्यावसायिक आला उपचार करण्यासाठी आणि आल्यानंतर त्या महिलेला सांगू लागला की माझी पॉलिसी आहे, माझा विमा आहे आणि त्याच माध्यमातून त्याला उपचार करायचा आहे। मग आता तो दवाखान्यात गेला, त्या महिलेला भेटला, त्या महिलेला सांगितलं की पॉलिसी आहे। मग ती जी डॉक्टर महिला आहे ती म्हणे तुमच्याकडं जे कागदपत्र आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पॉलिसीचे जे काही कागदपत्र आहेत ते मला द्या। ते म्हणे ते आता माझ्याकडं झेरॉक्स काढलेले नाहीत, तर ते डॉक्युमेंटमध्ये आहेत, मी काय करतो तुम्हाला डॉक्युमेंट त्या व्हॉट्सअपद्वारे पाठवतो। मग असं म्हणल्यानंतर ती डॉक्टर महिला म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही काय करा व्हॉट्सअपवर पाठवा। मग हा व्यक्ती त्या डॉक्टर महिलेला म्हणला की तुमचा मोबाईल नंबर द्या। त्या व्यक्तीनं त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईलवरती डॉक्युमेंट पाठवले। पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर त्या महिलेला तो कॉल करू लागला, तिच्यासोबत बोलू लागला आणि तिच्यासोबत तिनं फोन कट केले की मग तिला धमकूसुद्धा लागला। मग त्या महिलेनं हे घडलेला प्रकार जेव्हा तिच्या नवऱ्याला सांगितला, तिच्या नवऱ्यानं त्या व्यक्तीला जाब विचारला की तू नेमकं माझ्या बायकोला फोन काऊन करतोस, का तिला परेशान करतोय, तेव्हा तो त्या पुरुष त्या महिलेला म्हणला की तुझी बायको मला मोठ्या प्रमाणात आवडते, खूप आवडते आणि मी तिला उचलून घेऊन पळून जाणार आहे आणि जर तू काही कोणाला सांगितलं तर मग माझ्या इतकं वाईट कोण नाही, माझी वरच्या लेवलला सुद्धा ओळख आहे, तुझ्या बायकोला उचलून घेऊन जाईल असं त्या व्यक्तीनं त्या डॉक्टरच्या बायकोला सांगितलं, डॉक्टर महिलेला सांगितलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरमधील एक हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणारी एक 44 वर्षीय डॉक्टर महिला आहे आणि त्या महिलेकडं एक व्यक्ती आला, एक तो हॉटेल व्यावसायिक होता आणि तो राजकारणी सुद्धा होता, एका पक्षाचा नेता सुद्धा होता आणि तो या महिला डॉक्टरकडे उपचार करण्यासाठी गेला आणि त्याचं नाव होतं करण तुली नावाचा व्यक्ती त्या डॉक्टर महिलेकडे गेला आणि सांगितलं माझा विमा आहे, पॉलिसी आहे, मला उपचार करायचे आहेत, मला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घ्या, दाखल करून घ्या। आता त्या डॉक्टर महिलेने त्याच्याकडे तुमची जी पॉलिसी आहे तिचे कागदपत्र द्या, आधार कार्ड, पॅन कार्ड द्या आणि मग आम्ही ते तपासून तुम्हाला सांगू असं त्या डॉक्टर महिलेनं सांगितलं। आता या व्यक्तीनं त्या महिलेला सांगितलं की माझ्याकडे कागदपत्र सध्या अवेलेबल नाही आहेत, त्याचे डॉक्युमेंट फाईल आहेत ते व्हॉट्सअपवर आहेत, मी ते तुम्हाला ऑनलाईन पाठवतो। ती डॉक्टर म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही। मग त्या व्यक्तीनं, त्या आरोपीनं त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला, व्हॉट्सअप नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर संपूर्ण कागदपत्र पाठवले। आता कागदपत्र पाठवले, त्या दवाखान्यामध्ये तो दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर त्या डॉक्टर महिलेनं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ते संपूर्ण कागदपत्र तपासले आणि समजलं की त्या पॉलिसीची तारीख आता संपलेली आहे, ती पॉलिसी एक्सपायर झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू केले। आता उपचार सुरू केल्यानंतर ही संपूर्ण घटना 22 मे 2024 रोजी घडली होती। 22 मेला तो त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला होता, दाखल झाला होता, पण मात्र पॉलिसी संपल्यामुळे ते त्या नियमामध्ये बसत नाही, म्हणून त्याला आता ते रक्कम जे आहे बिल झालेलं ते कॅश स्वरूपात द्यावं लागणार होतं। मग त्या डॉक्टर महिलेनं त्याच्याकडे चौकशी करायचं ठरवलं की याच्यावर आता उपचार केले त्याचं बिल कोणाकडून घ्यायचं। तर 22 मेला ॲडमिट झालेला व्यक्ती हा त्या ठिकाणाहून 25 मेलाच गायब झाला। 25 मेला अचानक कोणाला न सांगता त्या दवाखान्यामधून निघून गेला आणि त्याच्यावर जे उपचार केलेत त्याचं बिलही भरलं नाही, पैसे भरले नाही, काहीच भरलं नाही, त्या ठिकाणाहून निघून गेला। मग त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी त्यानं त्या डॉक्टरला फोन केला, म्हणजे यांनी त्याला विचारलं होतं की बिलाचं काय झालं, पैशाचं काय झालं। तेव्हा त्यानं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही काय करा, मला बिल आहे तुमचं ते व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला लगेच पैसे पाठवतो। मग त्यांनी जेवढं बिल झालं आहे त्यांनी त्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठवलं, एवढं बिल झालं हे म्हणे तुम्हाला लगेच पैसे पाठवतो। मग 27 मेला सुद्धा पैसे पाठवले नाही, पाठवतो म्हणला, पुन्हा म्हणे एका माणसाच्या हाताने तुम्हाला पैसे पाठवतो, तरीसुद्धा पैसे पाठवले नाही। आणि मग त्यानं काय केलं, 1 जून रोजी त्या डॉक्टर महिलेला संध्याकाळी
कॉल केला आणि कॉल करून तिला तो गोड गोड बोलू लागला, असं तसं बोलू लागला आणि बोलता बोलता तिला धमकी आणि शिवीगाळसुद्धा करू लागला। मग त्या महिलेनं घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि तिच्या नवऱ्यानं जेव्हा या व्यक्तीला घडलेला संपूर्ण प्रकार किंवा नेमकं काय घडलं हे विचारायला सुरुवात केली, तेव्हा या व्यक्तीनं त्याला म्हणला की तुझी बायको मला खूप आवडते, तिला मी उचलून घेऊन जाईन, माझी वरपर्यंत ओळख आहे, असं म्हणून तिला शिवीगाळ केली। त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा शिवीगाळ केली आणि हा प्रकार घडल्यानंतर त्या महिला डॉक्टरनं आणि तिच्या नवऱ्यानं लगेचच तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो व्यक्ती आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। आता पोलिसांनी सुद्धा फिर्याद दाखल करून घेतली आहेत आणि तो जो व्यक्ती आहे हॉटेल व्यावसायिक आहे, एका पक्षाचा नेता आहे, त्याचा पोलीस तपास करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरण नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय याचा सुद्धा तपास करत आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं। एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। आता ज्या पद्धतीनं या व्यक्तीनं डॉक्टर महिलेचा नंबर मिळवला आणि तिच्याशी गोड गोड बोलू लागला, अशा पद्धतीनं करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।